नाचत आला अंगणामध्ये, खेळू लागला रिंगणामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये. दुःखाचा तू विघ्न हरता, मायेचा तू झरा रे. दुःखाचा तू विघ्न हरता, मायेचा तू झरा रे. भक्तजनांचा प्रियजनांचा तूच जगी आसरा रे. मूर्ती ठसली हृदयामध्ये, मूर्ती ठसली हृदयामध्ये. धन्य झाले जीवनामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेश उत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा विधिवत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावे याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा श्रावण संकष्ट चतुर्थी गुरुवार 22 ऑगस्ट 2024 आहे. गुरुवारी 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 पासून चतुर्थी प्रारंभ होईल, तर शुक्रवारी चतुर्थी समाप्ती ही 23 ऑगस्ट 2024 सकाळी 10:38 आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचं व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केलं जात असल्यानं 22 ऑगस्ट 2024 रोजी व्रताचरण करावे. याच दिवशी उपवास करावा. या दिवशी आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं. संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या पूजेसाठी काय साहित्य लागते पाहूया. तर इथे मी 2 तांबण घेतलेले आहेत. समया किंवा निरांजन दिवे घ्यायचे आहेत. फळांचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, यामध्ये कोणताही नैवेद्य घेऊ शकता. दुर्वा, जास्वंदीचं फूल, इतर फुले किंवा अक्षता घ्यायच्या आहेत. तुम्ही गोडाचं काहीही घेऊ शकता. पंचामृत आणि स्नान घालण्यासाठी पाणी, पेला, तांबण, त्यानंतर पळी घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत तर शुद्ध पाण्याने पुसून घ्यायची आहे. त्यावरती वगैरे माळ एखादी काढावं. त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून भूमिपूजन करून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा. तर आता सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचंय. चौरंगावरती लाल वस्त्र अंतरावे. तर इथे दीप प्रज्वलन करण्यासाठी दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, कारण की आसन ठेवल्याशिवाय कधीही दिवा ठेवू नये. तर इथे मी जास्वंदीच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती निरांजन ठेवलेलं आहे. तर जास्वंदीचं पान का, तर तुम्ही विड्याचं पान घेऊ शकता, परंतु मी ते जास्वंदीचं घेतलेलं आहे कारण संकष्ट चतुर्थी देखील आहे. किंवा तुम्ही फक्त अक्षताचं आसन ठेवून त्यावरती दिवा ठेवला तरी देखील चालेल. दिवा खाली ठेवू नये, त्याच्या खाली काहीतरी आसन असावं. आणि आपण एखादं पान ठेवलं तर आपलं कापड देखील खराब होत नाही, यासाठी मी जास्वंदीचं पान ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दिवा प्रज्वलित करून दिव्याला देखील हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा व्हायचे आहेत. एक फूल व्हायचं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा लावल्यापासून केली जाते, कारण की आपली जी केलेली पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं. त्यासाठी सर्वात आधी दीप प्रज्वलन करून नमस्कार करून घ्यायचा आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची. संकष्ट चतुर्थीची गणपती बाप्पांची पूजा करत असताना सतत मनामध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप ठेवावा. किंवा तुम्ही गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात, स्नान घालणार आहात, त्यावेळेस तुम्ही अथर्वशीर्षाचा देखील पाठ करू शकता. ते देखील खूप श्रेष्ठ मानलं जातं. तुम्ही 16 वेळा किंवा 11 वेळा अथर्वशीर्षाचा पाठ करू शकता किंवा 1 वेळा केला तरी देखील चालेल. आता इथे मी एक तांबण घेतलेलं आहे. त्यावरती थोडंसं अक्षदाचं आसन आणि पाकळ्यांचं आसन टाकलेलं आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे. गणपती बाप्पांना आता आपण स्नान घालून घेऊया. या दिवशी आपण पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने आणि पुन्हा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी। श्रावण महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी ही महत्त्वाची मानली जाते। श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं, कारण संकष्ट चतुर्थीचं व्रत फार प्राचीन आहे। गणपती बाप्पा हे अडथळे, संकटे, विघ्ने दूर करणारे देवता आहेत, म्हणून कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणपती बाप्पांची पूजा केली जाते। जर कोणालाही त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी, संकटे येत असतील, कोणतंच कार्य सिद्धीस जात नसेल, तर अशा वेळेस त्यांनी गणपतीच्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं हे सर्वात श्रेष्ठ ठरते। संकष्टीचं व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, ऐश्वर्य, सुख, सौभाग्य वाढते, शांतीचा अनुभव येतो, पुण्य संचय होतो। गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात। भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही विशेष मानली जाते। संकष्ट चतुर्थीचं व्रत अगदी कोणीही करू शकतं। विवाहित, अविवाहित, महिला, पुरुष, लहान मुले कोणीही हे व्रत करू शकतं। बाप्पांची मनोभावे पूजा आराधना केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात। शेवटच्या पळीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायचेत, थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि या पळीने, या पाण्याने आपल्याला शेवटी स्नान घालत गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलत आपल्याला शेवटच्या पळीने हे स्नान घालायचं आहे। त्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ करून घेणार आहोत। या दिवशी देशाच्या काही भागामध्ये बहुला चतुर्थी साजरी केली जाते। बहुला नामक गायीचं दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे। गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानलं जातं। हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णांचे पूजनही केलं जातं। या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। माता पितांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखं आहे, त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले। माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात। सोबतच नवविवाहित जोडपे देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात। या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते। या दिवशी गणपती आराधना केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात संतती प्राप्तीचं सुख प्राप्त होतं। एका तामणामध्ये आपण तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह हळदी कुंकवानं काढायचं आहे। तुम्ही थोडीशी तांदळाची रास घालून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकता किंवा एखाद्या विड्याच्या पानावरती, जोडविड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती देखील मूर्ती विराजमान करू शकता। माझी मूर्ती थोडीशी मोठी असल्याने मी एका तामणामध्ये अक्षदा पसरवून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढून त्यावरती बाप्पांची मूर्ती विराजमान केली आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध अर्पण करायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण एखाद्या घरात असलेली माळा घालू शकता, मुकुट घालू शकता। तुमच्या यथाशक्ती तुम्ही गणपती बाप्पांना या दिवशी सजवायचं आहे। गणपती बाप्पांना जानवं अर्पण करायचं आहे, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल व दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून जास्वंदीचं एक लाल फूल, त्यानंतर 21 दुर्वाची जुडी ही आवश्यक अर्पण करा। मनोभावे आपण गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल व दुर्वा वाहिल्या तरी देखील ते लवकर प्रसन्न होतात। बरेच लोक दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात। दिवसभर उपवासामध्ये तुम्ही उपवासाची पदार्थ, फळे खाऊ शकता। फक्त उपवासामध्ये वरईचे तांदूळ, ज्याला भगर असं म्हटलं जातं, तर ते देखील खाल्लं जात नाहीत। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये किंवा उपवास सोडताना कांदा, लसूण, बीट, गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे। उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खाणे टाळावे। या दिवशी कोणत्याही वस्तूमध्ये, पूजेमध्ये तुळशीचा वापर करायचा नाही किंवा तुळशीचं सेवन देखील या दिवशी चुकूनही करू नका, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य मानली जाते।
अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा। पाण्याचं चौकोनी मंडळ करून त्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे घड्याळाच्या दिशेने। नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा बोलून आपण हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचंय। या दिवशी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळांचा नैवेद्य किंवा एखाद्या गोड पदार्थाचा देखील नैवेद्य या दिवशी तुम्ही बाप्पांना दाखवू शकता। मनोभावे अर्पण केलेली साधी एक वस्तू देखील बाप्पांना खूप खुश करते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि निरांजनाने आरती करायचे। तुम्ही सुख करता दुःख हरता ही आरती करू शकता। मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे तुम्ही संकष्ट चतुर्थीची पूजा करू शकता। ही पूजा मांडणी सकाळी मांडावी की संध्याकाळी, तर ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकता। सकाळी दिवसभर तुम्ही ही पूजा तशीच ठेवली आणि संध्याकाळी पुन्हा एकदा पंचोपचार पूजा केली, म्हणजे हळदी कुंकू गंधपुष्प अक्षता वाहून तुम्ही पुन्हा एकदा पूजा केली तरी देखील चालेल। काही जण संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते। संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही अशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यानंतर चंद्रदर्शन घ्यायचं आहे, तर हा उपवास चंद्रदर्शन केल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्यासाठी चंद्रदर्शन करायचं। या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करत असताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं, थोड्याशा अक्षता अर्पण करायचं, हळदी कुंकू व्हायचं, पुष्प व्हायचं आणि ते पाणी आपल्याला चंद्राला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे। चंद्राला अर्घ्य देत असताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। चंद्रपूजेशिवाय हे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पूर्ण होत नाही। आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे सात्विक भोजन करून। गोड पदार्थावर तुम्ही उपवास सोडू शकता, खारट आंबट असे पदार्थ उपवास सोडताना खाऊ नयेत। त्यानंतर तुम्ही उपवास सोडल्यानंतर पुन्हा उत्तरपूजा करायची, म्हणजे ही पूजा मांडणी तुम्हाला त्याच दिवशी काढायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावलेलीच असेल तर ती संपल्यानंतर हळदी कुंकू गंधपुष्प व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत मूर्तीवरती सर्व पूजेमध्ये आणि आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही ही पूजा मांडणी काढू शकता। पूजेत वापरलेल्या नाशवंत वस्तू म्हणजे दुर्वा फुले अशा ज्या नाशवंत वस्तू आहेत, झाडांची पाने हे आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। तांदूळ आपल्या घरातील तांदळाच्या साठवणुकीच्या तांदळामध्ये टाकायचा आहे। मूर्ती सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायचे। नैवेद्य जो आपण ठेवला आहोत तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीच्या व्रताविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी तुम्हाला उपवासापासून ते पूजेपर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया। आता मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कथा सांगते। ज्यांना व्हिडिओ खूपच मोठा वाटत आहे ते इथेच व्हिडिओ स्किप करू शकता। ज्यांना कथा ऐकण्यात रस आहे त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू केला तरी देखील चालेल। श्री गणेशाय नमः। संकष्ट चतुर्थीची व्रतकथा। एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असं ऐकू येतं। गणपती वर बघतात तर वर चंद्र आपल्यावर हसत आहेत असं त्यांना कळलं। हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझं तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यांच्यावर चोरीचा आळ येईल। यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात। तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात, मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दिवशी तुझं तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितलं तर त्यांच्यावरती खोटा आळ येईल। त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिलं तर त्यांनी यापासून मुक्तीसाठी काय करावं। त्यावर गणपतीने सांगितलं की त्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत धरावं, त्यामुळे त्यांची या आळातून मुक्तता होईल। पुराण काळातील कथामध्ये असं सांगितलं जातं की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्यांच्यावर सौम्यंतक मणी चोरण्याचा आळ आला होता। त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशांची संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण केले, तेव्हा त्यांना मुक्ती मिळाली। आपण नागपंचमीच्या पूजेमध्ये ज्या लाह्या आपण ज्वारीच्या लाह्या नैवेद्यासाठी बनवतो तर त्यातील काही लाह्या ह्या ठेवल्या जातात, कारण की भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी जर आपण चुकून जरी चंद्रदर्शन केलं तर त्यावेळेस त्या लाह्या खाल्ल्या जातात, अशी देखील आमच्याकडे पद्धत आहे। त्यासोबतच कानासाठी देखील यशोदा मातेने हे संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं होतं। भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे। श्रीकृष्णाने
खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघांमध्ये मुलांसारखं वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे। हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते। यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते। काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही व्रते ही इच्छापूर्तीसाठी केली जातात। संकष्ट चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं। मनोभावे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे। या दिवशी उपासा इतकेच उपासनेलाही महत्त्व आहे। आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी। इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपलं कर्म चांगले असेल तर गणरायांची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही। श्रावण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा 8:54 आहे, तर यानंतर चंद्रदर्शन करून चंद्राची पूजा करून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता। जर ढगांमुळे चंद्रदर्शन झालं नाही तर तुम्ही एखाद्या पाटावरती तांदळाने चंद्र काढून त्याची पूजा करून त्यानंतर उपवास सोडू शकता, किंवा घड्याळामध्ये जे चंद्रोदयाचं जे वेळ आहे तर ते वेळ झाल्यानंतर एक तामण घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी सोडायचं आहे पळीने। अशा पद्धतीने देखील तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही अर्घ्य देऊन त्यानंतर देखील उपवास तुम्ही सोडू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते।